अहम म्हणजे मी, जो स्वतः दोषी आहे किंवा स्वतः जो मुश्किल खडे करतो स्वतःसाठी, तो मी आहे. मी. आणि आता याच्यात महत्त्वाचं वक्तव्य असं आहे की मी स्वतःवर स्वतःच मुश्किल ओढवून घेतो. मी स्वतःला स्वतःमध्ये नशेमध्ये ढकलतो. मी जे काम करतो त्याच्यानेच माझी वाट लागते. मी जे मी ज्या पण वस्तूला हातात उचलेल ती माझ्याशी संबंधित करून घेईल, त्याच्याशी तादात्म्य बसून अजून गडबड करून घेईल, त्याच्यावर डिपेंडन्सी बनवेल किंवा कसं तरी त्याला माझ्या भ्रमाला चालू ठेवण्याचं माध्यम बनवतो आहे मी. इथे मी जास्त हायलाईट का करतो आहे, जेव्हा जस्ट अबाउट 3 मिनटं आधी मी असं समजायचो की मी अहमवर दोष ढकलायचो आणि अहम हा एक थर्ड पर्सन आहे कोणतं तरी असं म्हणायचो मी. पण आता हे समजलं की तो मी किंवा तो अहम हा मीच आहे एक्झॅक्टली, जो करताय माझ्यामध्ये बसलेला तो. त्याची सिच्युएशन जर एक्सप्लेन करायची झाली तर तो कसा आहे, लेट्स से एखादा ड्रंकर माणूस आहे जो दारू पितो आहे. त्याच्या हातात दारूचा ग्लास त्यांनी धरलेला आहे. आता तो ग्लास बाय डिफॉल्ट एम्प्टी होता. त्याच्यात जाम पण तोच भरतो, तोच उचलतो आणि तोच पितो. आणि आता तो डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो आहे, डॉक्टर सांगा नशा कसा सोडू. दिस इज इक्विवॅलंट टू आचार्यांकडे जाणे आणि विचारणे की आचार्य सांगा ना कसं मुक्त होऊ. अरे तुझ्या हातात ग्लास आहे, तू भरली दारू, तूच सोडू शकतो. पण ही इमानदारी येत नाही ना कधी, की मीच आहे तो दोषी जो ग्लास भरतो आहे, तोच स्वतः पितो आहे आणि तोच नाटक करतो आहे सगळे. आणि विचारायला पण जातो गुरूंना की जेणेकरून एक म्हणता ना एक सामाजिक व्यवस्था बनली राहील, एक स्वतःला गिल्टीनी फील करून दिलं जाणार किंवा असं दर्शवलं जाईल की मी प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ही पण एक चालाखी फक्त बस, की प्रॉब्लेम सॉल्व करायच्या नादात फक्त राहणे, फक्त असा अटेम्प्ट करणे की पहा मी किती इमानदारीने आचार्यांना प्रश्न विचारतो आहे किंवा मी किती इमानदारीने मी आध्यात्मिक हे करण्याचा प्रयत्न करतो आहे, सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो आहे, मी स्वतः काहीतरी करतो आहे किंवा चल मी समर्पण पण करून दिलं तर मी केलं समर्पण. ही पण एक चालाखी बस. तर याच्यात हाय सोल्युशन कशामध्ये, की तो ग्लास आहे तुमच्या हातात, तो ग्लास तुम्ही भरला, तो ग्लास तुम्हीच हात पण तुमचाच उठला पिण्यासाठी, तुम्हीच तो सगळं करताय. आता सोडणं हे क्लिअरली तुमच्या हातात आहे. म्हणजे एकदम डीपली तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर तुम्ही लेट्स से तुमचा फोन कंट्रोल करता, तुमच्या फोनचे कंट्रोल तुमच्या हातात आहे, तुमचे बोटं तुमच्या कमांडनी वळत आहे. पण आता गोष्ट काय आहे की तुम्ही असं प्रोजेक्ट करून बसलेले किंवा तुम्ही असं मानून बसलेले की तुमच्या हातात त्या टचस्क्रीनचं कंट्रोल आहेच नाही. तुम्ही असं म्हणताय की समजतच नाही मला की कसं ते टच केलं जाईल, कसं कुठे टच केलं जाईल तेव्हा हे चित्र पुढे जाईल, वळेल किंवा काय होईल. तुम्ही हे नाटक करताय फक्त बस. हे नाटक कसं आहे, इतकं सोपं आहे. तुमच्या हातात जर मोबाईल आहे त्याच्यावरच टचस्क्रीन आहे, हे एकदम ॲपिरियंट आहे. जर तुम्ही करताय तर तुमच्यामध्येच अहम आहे, तुम्हीच करताय हे प्रिटी ॲपिरियंट आहे. पण तुम्ही नाटक करताय की मला समजतच नाही की कसं मुक्त होऊ किंवा कसं कंट्रोल करू त्या टचस्क्रीनला. हे इक्विवॅलंट आहे की अहमचं नाटक, की मी तर फक्त ह्याच भ्रमामध्ये स्वतःला ठेवतो की मला नाही माहिती की कसं मुक्त होईल मी. मुक्त होणे इज जस्ट ड्रॉपिंग ऑल ऑफ युअर नॉनसेन्स. तुम्ही जे तुमची चालाखी जी तुमच्यामध्ये ठेवलेली तीच फक्त ड्रॉप करणे बस. ती ड्रॉप तुम्ही का नाही करत आहे हे तुमचा डिसिजन आहे बस. आणि तुमचा डिसिजन का बनला आहे, तुमच्या आमची चालाखी, तुम्ही बेटर दॅन मुक्ती मांडताय बस. किंवा तुम्हाला काहीतरी स्वार्थ आहे तुमचं ते बंदिस्त राहण्यामध्ये, तुम्हाला काहीतरी फायदा होतो आहे सो कॉल्ड.
जो तुम्हाला समजला तरी आहे की तो फायदा नाही आहे, पण तरी तुम्ही सोडायला तयार नाही, जस्ट बिकॉज ऑफ अ हॅबिट. आणि हे फक्त अहंकाराची एक चालाखी आहे. अहंकार ॲक्च्युलीमध्ये एक्झिस्ट करत नाही, पण तुम्ही त्याला जास्तच एक्झिस्टन्स देऊन ठेवलं आहे, त्याला जास्तच महत्त्व देऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला भाव पण इतका देत आहे, त्याला जपण्यामध्ये, त्याच्या प्रत्येक चालाखीला पाळण्यामध्ये. तुम्ही कृपया बघणे की एक नॉर्मल पर्सनच्या लाईफमध्ये लेट्स से त्याच्यासमोर 2 वस्तू ठेवलेल्या आहे. एक आहे त्याचा सेलफोन स्वतःचा स्मार्टफोन, आणि दुसरी आहे त्याची नॉट त्याची बट लेट्स से दारूची बाटली किंवा एखादा नशाचा पदार्थ. सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला तो तुम्हाला की तुमच्या लाईफमध्ये सर्वात जास्त नशेडी काय आहे पदार्थ, तर तुम्ही उत्तर देणार एक दारू पेताड असेल तर तो म्हणेल दारू आहे, आणि दुसरा जर एक नॉर्मल पर्सन असेल तर तो म्हणेल स्मार्टफोन. आय थिंक दोघे चुकले. सर्वात जास्त नशेडी पदार्थ आहे तुम्ही स्वतः, अहम. कारण तुम्ही असे की तुम्हाला हातात जर लेट्स से तुम्हाला पाण्याची बाटली जरी दिली गेली ना, तरी तुम्ही पाण्याची बाटली पिऊन पिऊन नाटक करणार की मी नशेमध्ये. नशेडी तुम्ही आहे, तुम्ही. अहम इज नशेडी. ना दारूची बाटली आहे, ना स्मार्टफोन आहे. हां, मान्य करतो मी की आपण बरेचसे इंटरनेटवर फिरून फिरून नशे करतो. आपण यूट्यूब पाहतो, शॉर्ट्स पाहतो, किंवा आपण स्वतःला फक्त भ्रमामध्ये ठेवतो. ते पण नशेचे साधन आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त नशेडी आहे जे असं तुमच्यामध्ये बसलं आहे, ते नशा करण्यासाठी आतुर आहे, किंवा जे नशा करण्यासाठी ऑलवेज रेडी राहतं. त्याला कोणती वस्तू दिसली तर त्याला नशामध्ये कन्वर्ट करतं. ते नशेडी जास्त सर्वात. तुम्ही जर लेट्स से तुम्ही सायंटिस्ट आहे, किंवा लेट्स से तुम्ही इन्व्हेंटर आहे, तर तुमच्यासाठी सगळ्या वस्तू नशा आहे. ज्या तुम्हाला इन्व्हेन्शनमध्ये सो कॉल्ड पुढे नेत आहे, किंवा तुम्हाला काहीतरी एक्सपेरिमेंट करू देत आहे, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की याचं प्रयोजन हे नवीन शोध लावणे हे नाही आहे. याचं प्रयोजन हे फक्त अहमची एक जी चाल आहे तिला कंटिन्यू ठेवणे, किंवा तुमच्यातली जी शांतता आहे, तो जो क्षण येतो शांततेचा, ते शांतता येऊ नये म्हणून तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहता. ती शांतता येऊ नये म्हणून तुम्ही गाणं म्हणत राहता. ती शांतता येऊ नये म्हणून तुम्ही लेट्स से यूट्यूब बघत राहता, तुम्ही शॉर्ट्स बघत राहता. तुमच्या अहमचं फक्त हे एक बहाणा आहे फक्त, की तुला एक आयडेंटिटी दिली की तू आहे कोण, तू आहे इन्व्हेंटर, तू आहे एक्सपेरिमेंटर, तू आहे गायक, तू आहे कोणीतरी आहे तू बस. आणि तुला हे आयडेंटिटी थप्पा दिला आहे, तर आता रोल निभव, कर, काम कर, वस्तू गोळा कर, वस्तू विकत घे, वस्तूंचा एक्सपेरिमेंट कर, त्याला जोडदाड कर, तोडताड कर. तुम्ही शिंपी आहे, कपडे शिव, ह्या ड्रेसला ते ड्रेस जोड, तू हा ड्रेस मोठा छोटा कर, त्याला घालून आरशात बघ स्वतः की चुकला आहे, बरोबर झाला आहे तरी चुकीचा म्हण, जेणेकरून काम सुरू राहील. चुकीचा झाला आहे तरी बरोबर करत बस, काम सुरू राहील. आता याच्यात प्रयोजन एकच आहे की जी न काही केल्याने शांतता लाभणार आहे तुम्हाला, किंवा काही केल्याने न केल्याने जाऊ दे, पण तुम्हाला जी बाय डिफॉल्ट शांतता लाभणार आहे तुमच्या अहमच्या त्या वृत्तीचं शांत होण्याने, की जी नुसती भटकी आहे, काहीतरी शोधते, किंवा फक्त तुम्हाला एक तादात्म्यात ठेवते, की जेणेकरून तुम्ही नुसते भुतासारखे भटकत राहणार, काहीतरी करत राहणार, हालत राहणार. झोपेत कुठे असते ती वृत्ती? झोपेत कुठे असतं तुमचं त्या तादात्म्य, की तुम्ही शिंपी, इन्व्हेंटर आहे, किंवा गायक आहे, किंवा काही पण, कोणी पण. ती वृत्ती उठल्या कशी इन्स्टंटली ऑन होते? तुमच्या स्मृतीतून येते का ती? तुम्हाला कसं काय माहिती की तुम्ही ही आयडेंटिटी, तुमच्या आयडेंटिटी उठल्या स्विच कसं काय नाही होत? तुम्ही काल होते इन्व्हेंटर, आज तुम्ही शिंपी का नाही बनत? तुम्ही उठल्या इन्व्हेंटरच का बनता? तुम्हाला ही चालाकी पकडता कसं काय नाही आली? कारण तुम्हाला ती पकडायची नव्हतीच. तुम्हाला म्हणायचं की अहम दोषी, तुम्ही नाही दोषी, मी नाही दोषी, हे म्हणायचं तुम्हाला. आणि हे चांगलं नाटक आहे की
ती जी ट्रिक आहे तुमची स्वतःला फसवण्याची ही ऑलवेज चालू राहील. आचार्यांचे आत्तापर्यंत 1,500 व्हिडिओ पाहिलेले, तुम्ही अजून 3,000 व्हिडिओ पाहणार तरी पण ही चालाकी सुरूच ठेवणार ना तुम्ही. कारण कंट्रोल, अल्टिमेट कंट्रोल, जे स्विच आहे, जे दबल्यावर मुक्ती होणार आहे ते तुमच्या हातात आहे. 10वं दार तुमच्या हातात आहे. 9 इंद्रिय तुमच्याकडे आहे. 9 इंद्रिय तर बाहेर खोलता, पण जे असं इंद्रिय आहे जे 10वं द्वार आहे ते मध्ये खोलतं, ते मनाचं इंद्रिय, त्याचा अल्टिमेट कंट्रोल तुमच्या हातात आहे ना. तुम्ही अजून 90 वर्ष जगून लेट्स से 10 लाख आचार्यांचे व्हिडिओ बघणार, पण तरी पण ते बटन नाही दबणार याची हमखास गॅरंटी ही मनाच्या कंट्रोलमध्ये, तुमच्या अहमच्या कंट्रोलमध्ये. ते बटन नाही दबणार म्हणजे नाही दबणार, बस. मुक्ती नाही भेटणार त्याच्यामुळे. आणि हे म्हणजे फक्त एकच याच्यात दिसतं की अहम किंवा तुमचं घाबरणं, माझं स्वतः घाबरणं की हे जे मुक्ती आहे, मुक्ती ही डायरेक्ट अहमला मारून टाकणार आहे. तर त्याच्या नादात मुक्तीच्या मी जवळ पण भटकत नाही, बस. हेच एक भय आहे बस लास्ट. आणि ते भय फक्त जस्ट एक भूत कसं, भूताची ॲनॉलॉजी जर तुम्हाला माहितीच असेल, भूत कसं भटकतच राहतं फक्त, बस. रस्त्यावरचा कुत्रा कसा भटकत राहतो, त्याला ना पर्पज आहे ना काही प्रयोजन आहे, पण तो फक्त भटकत राहतो आहे. ॲटलिस्ट रस्त्यावरचा कुत्रा तरी रोटी पाणी शोधण्यासाठी भटकतो आहे. तुमचं तर तेवढं पण नाही आहे. तुमचं काय, जस्ट भटकणे, जस्ट डू इट. आणि याच्यातून काही फाइंड होणार आहे, काही हासिल होणार आहे, काही भेटणार आहे? नाही. याच्यातून काय हासिल होणार की अहम चालू राहणार आहे आणि तुम्ही भटकत राहणार आहे. आणि फक्त हे सगळा गेम सुरू ठेवण्यासाठी हा गेम सुरू आहे, बस. आणि हा नाईस गेम आहे अहमसाठी, पण तुमच्यासाठी ही फक्त सफरिंग आहे. अहम पिटला जाईल, तो करता भाव घेईल, तो दुःख सुख सहन करेल, पण तुम्ही याच्यामध्ये पिसले आता, बस. स्वतःला करता मानून आणि स्वतःला अहम मानून आणि त्याला त्याच्या चालाखी ऑन ठेवून, त्याला फ्यूल देऊन, त्याला तादात्म्य देऊन, त्याच्यामध्ये रस ठेवून, त्याच्या प्रत्येक कलाकृतींना हो 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 म्हणून मी करतो, चला करूया हे म्हणून चालूच ठेवताय, बस. आणि हे नाटक, हे एकदम मजेशीर नाटक आहे, बस. हे नाटक इतकं खट्याळ आहे की तुम्ही थांबायला रेडीच नाही आहे. तुमचं फक्त थांबणं हेच मुक्तीचं एकमेव प्रयोजन बनणार आहे, बस. पण ते तुम्ही करायला तयार नाही. तुमचा थांबण्यात विश्वास नाही. तुमचा थांबण्यात विश्वास का नाही? कारण तुम्हाला जग कायम हलतं दिसलं आहे. तुम्हाला जगाने पटवून दिलेलं आहे की हल्ला नाही तर तुझा आर्थिक लॉस होईल, तुझा बऱ्याचा सामाजिक लॉस होईल, तुझा मेंटल लॉस होईल, तू मागे पडून जाशील, जग पुढे चाललं जाईल. हलण्याची प्रोग्रामिंग कोणी केली नाही ना, कोणी दिली नाही ना, तर तुमचा हलण्यावरचा विश्वास उठलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे करोड रुपयाची जेव्हा अनंत संपत्ती तुमची त्याला गमावून बसले आणि त्या फालतू तुमच्या स्वतःच्या तादात्म्य, अहंकार, मी असा आहे, मी तसा आहे, याच्यामध्ये गुंतून नुसते बस उडणटप्पूपणा करताय, नुसते इकडे तिकडे फिरताय, बस. वा. आणि याच्यात काही लॉजिकल हे पण नाही उरलं आता, रिझनिंग. तुम्हाला दिसलं की तुम्ही फक्त घपला करताय, तुम्हाला दाखवून जरी दिलं तुम्ही स्वतःच घपला करताय, तरी तुम्ही म्हणता मी घपला तर सुरूच ठेवेल, माझ्या हातात आहे सगळी कंट्रोल. आणि ही म्हणजे एकदम नासमजी, बस. एकदम महाचालाकी, बस. तुम्ही म्हणता की मला सगळं समजलं, पण तरी मी चालूच ठेवली चालाकी. मी थांबायला तयारच नाही. मी पाहायला तयारच नाही की कसे कामं करतो आहे आणि कसे त्याचे प्रत्येक कामाचं प्रयोजन फक्त स्वतःला फसवणे आणि ती चालाकी सुरू ठेवणे. मी पाहायला तयारच नाही ना. तुम्ही किती बोला, गुरु किती भगवद्गीतेचे श्लोक गाईल, महामुक्तीचं वाक्य बोलेल, तो बोलेल की म्हणजे महावाक्य बोलेल, असे वाक्य बोलेल किंवा हे टॉप नॉलेज देऊन देईल, ते गुरूंना माहिती. ते ज्या वाक्याने गुरूंना मुक्ती भेटली ते गुरु देऊन देईल. पण तुम्ही म्हणताय की ठीक आहे, ते एक नाईस वाक्य आहे, पुढचं वाक्य काय, अच्छा ओके समजलं, पुढचं वाक्य काय. तुम्हाला जर समजलं असतं तर तुम्ही फक्त शांत बसले नसते का? तुम्हाला जर समजलं असतं तर तुम्ही फक्त चूप राहिले नसते का? तुम्हाला जर समजलं नसतं तर तुमच्यामध्ये समर्पण झालं असतं का? कशाचं समर्पण? तुम्ही अहंकार फेकून दिला नसता का? तर हे किती बोललं
तरी नेक्स्ट वाक्य आहे तुमच्यासाठी की अच्छा येऊ दे येऊ दे येऊ दे, अंधेरे अंधेरे, पुढचं वाक्य येऊ दे. आणि हे चालूच राहणार आहे, हे चालूच राहणार आहे. याचा अंत, याचं स्विच तुमच्या हातात आहे. तुम्ही ते स्विच दाबताय की नाही हे तुमच्या हातात आहे. तर कृपया, मी आता म्हणणार पण नाही की तुम्ही याच्यावर इमानदारीने बघणे किंवा काय, तुमच्यात इमानदारी आहेच नाही. मी कुठून तुम्हाला सांगू की इमानदारी बघणे. इमानदारी जर असती तर हे पण बोलण्याची गरज नसती पडली की इमानदारीने बघा. तुम्ही स्वतःहूनच तुमचे फायदे तोटे बघून गुपचूप अहंकार समर्पण केला असता, चूप बसून गेले असते बस. नाही, ती आपली स्थिती आहेच नाही. आपल्याला तर फक्त मजे मारायचे आणि लगेच पुढच्या क्षणाला डिस्ट्रॅक्ट होऊन दुसरं कालागिरी करायची, तिसरी कालागिरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी करतच राहायचे बस, काम करत राहायचे बस. जेणेकरून चपळाई सुरू राहील, अहंकार सुरू राहील आणि हे सगळं चालूच राहील बस. हेच तर प्रयोजन आहे अहंकारच्या सगळ्या कलाकृतींचं, की मी कसा चालू राहतो आहे. आता याच्यात बोलायला इतकं बोललं जाऊ शकतं, पण काय बोलून काय करायचं आहे. तुम्ही जर चालाकी सुरूच ठेवणार आहे, तुमच्यासाठी एक पण वाक्य असं नाही आहे की तुम्ही थांबणार आहे त्या वाक्याद्वारे, तर काय प्रयोजन काय आहे, तर काम काय आहे मग आता. काही यूजच नाही ना वाणीचा, गुरूंच्या वाणीचा. आचार्यांचे किती व्हिडिओ पहा. तुम्ही चालाकी सुरू ठेवणारच म्हटल्यावर आता काय विषयच उरला काय आता काही प्रश्न उरलाच नाही. तुम्ही चालाकी सुरू ठेवा, आचार्य बोलत राहतील. ते म्हणता ना की रस्त्यावरचं कुत्रं कसं भुकतं तसं तुम्ही आचार्यांना ट्रीट करा आणि फक्त ऐका आणि असं प्रिटेंड पण करा की समजलं आहे. आणि दुसऱ्या क्षणाला म्हणतो ना, ते व्हिडिओ बंद केल्या चालाकी ऑन करा. त्या क्षणाला ती चालाकी बंद करा, जेणेकरून तुम्हाला असं भासेल की तुम्ही काहीतरी महत्त्वाचं ऐकलं आहे किंवा महत्त्वाचं समजलं आहे. पण त्याच्या नेक्स्ट क्षणाला चालाकी सुरू करा. आणि हे आजची कहाणी नाही आहे, उद्याची कहाणी नाही आहे. तुमचं वय किती आहे तेवढ्या वर्षाची कहाणी. ती जे बुड्ढे झाले ते त्यांच्या मरणाच्या आधीपर्यंत ती चालाकी रोखू शकणे नाही. तुमची बात काय आहे, तुम्ही कोण आहे, तुम्ही तोच अहम आहे, एक्झॅक्टली तोच अहम आहे. त्याचा गोल काय आहे की ही जी कहाणी ना, ही मरणाच्या N-1 क्षणापर्यंत सुरूच राहील. शेवटच्या क्षणाला आचा राहून जातं तोंड, कारण तेव्हा फक्त चालाकीच दिसते की मी फक्त फसवलं स्वतःला बस. आणि याच्यात गोष्ट अशी आहे की तुम्हाला दिसून पण तुम्ही करायला तयार नाही, तुमच्यासाठी मुक्तीचं वाक्य दिलं गेलेलं आहे, नाही दिलं गेलेलं आहे का, नाही तशी बात नाही आहे. तुम्ही करायला तयार नाही, तुम्हाला मुक्त व्हायचं नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही मुक्त व्हायला तयार नाही. आता कोण काय करून घेईन, कोण किती हातपाय मारेल किंवा कोण तुमच्या मुक्तीमध्ये सहाय्यक असेल, अरे तुम्हीच महासहाय्य करू शकता तुम्हाला. आचार्य लेट्स त्यांची बेस्ट वाणी देऊन दिली, तुम्ही ऐकली पण तुम्ही तयारच नाही. ते केव्हा होईल, ते होणारच नाही. आता मी बोलतोय 18-19 मिनटं बोलून गेलो. अजून पुढचे किती मिनटं तुम्हाला ऐकायचं आहे का तुम्ही डायरेक्ट चुप बसायला रेडी बस. कृपया बघणे, तुम्ही डायरेक्ट चुप बसायला रेडी नाही तर तुम्ही फक्त तुमच्या चालाखींवर विश्वास ठेवताय. जर तुम्हाला डायरेक्ट चुप बसण्यावर तुम्हाला समजून गेलं की डायरेक्ट चुप बसण्यातच आता भलाई आहे, तर तुम्ही पाहू शकता की माझी प्रत्येक चालाकी ही फक्त एक बहाणा होती फक्त काम करण्याचं, पण त्याच्यामागे प्रयोजन होतं अहंकार ऑन ठेवणे. आणि मी तेच बघतो आणि मी बघितलं की अहंकार मला तोटा करतो आहे, तर म्हणून मी आता ते समजून माझी चालाकी बंद करतो. ही सिम्पल आहे. हे सिम्पल एकदम म्हणता ना, एकदम बेसिक रिअलायझेशन आहे. ते जर तुम्ही पिटून जाणून घेतलं, पिटणार केव्हा, जेव्हा तुम्ही त्या अहंकाराच्या चालाखीमधून थोडा टाईम काढणार आणि बघणार की तुम्ही अहंकारचं काम जर केलं तर पिटले जाताय तुम्हाला काही भेटत नाही. ते सो कॉल्ड तुम्ही जे इच्छित वस्तू आहे, इच्छित तुम्हाला जे आहे त्याच्यातून ते भेटत नाही तुम्हाला. ते तुम्हाला बघायला वेळ कुठे भेटतो आहे, तुम्हाला त्या नशेमधून वेळ कुठे भेटतो आहे, जो स्मार्टफोननी तुम्हाला भेटतो आहे, वस्तूंनी तुम्हाला भेटतो आहे, तुमच्या हॉबीजनी तुम्हाला भेटतो आहे. तुम्हाला वेळ आहेच नाही.
इमानदारी येणार नाही, तुम्ही बेईमान राहणार, गुरूंचे 1000 वाक्य ऐकत राहणार. आता हे विशेष सायकल आहे. या चक्रामध्ये तुम्ही अनंत काळासाठी फसत राहू शकता. तुम्हाला असं पण भासत करत राहू शकतं की गुरुची वाणी तर ऐकता नसतील, पण ती तरी फेल जाते, कारण ते वाक्य तेवढं भारी नव्हतं. ते वाक्य नव्हतं भारी. तुम्ही टॉप बेईमान आहे, तुम्ही टॉप फसवणारे स्वतःला. आता हे स्वतःला का दिसत नाही? कारण स्वतःची पायाची तयारी आहेच नाही. कितीही बोलत राहील मी, तुम्ही ऐकत राहा आणि फक्त त्याला वाचवत राहील. नाईस, चालूच राहू द्या बस. त्याच्यावर बोलायचं काय? काय बोलायचं? कोण बोलायचं? कोण ऐकायचं? आणि जो ऐकणार आहे तो, त्याचा प्रयोजनच एक आहे फक्त, की स्वतःची बेईमानी सुरू ठेवणे. तर ऐकत राहा बाबा. हे नाईस काय म्हणता ना, कानाची मधुरवाणी तुमच्या कानाला मस्त हे करत राहील शांत. तुम्हाला याची हे पण दिल ते खोटी भनक, की मी मुक्तीसाठी प्रयोजन करतो आहे ना, मी काहीतरी काम करतो आहे ना. तर हे पण आहे त्याच्यामागे. तर चालू ठेवा बस, रोज रोज चालू ठेवा बस. पण डायरेक्ट समर्पण करू नका तुम्ही, कारण तेच तर तुम्हाला वाचवायचं आहे अल्टिमेटली. तेच जर झालं तर सगळा खेळ थांबला ना, काय उरलं मग? काय उरलंच काय मग? खेळ तर हाच होता ना, की फक्त नाटक करून कसं तरी समर्पण रोखणे, कसं तरी शांत होणे रोखणे. जर शांतच झाले तुम्ही तर विषय संपला ना. तुम्ही प्रश्न विचारत राहा आचार्यांना. प्रश्न विचारण्याचं प्रयोजन काय? की पहिले हे प्रोजेक्ट करणे की प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा इलाज करताय हे पण प्रोजेक्ट करत राहणे, आणि ते सुरू ठेवण्यामागे किंवा उत्तर ऐकण्याच्या इच्छेच मागे हेच कारण, की अच्छा होत राहील, मुक्ती मिळवायची गोष्ट आहे, मी अजून अमुक्त आहे, हे प्रोजेक्ट करत राहणे, त्याच्यामागे पण हेच प्रयोजन बस. आणि ते सर्व सुरू ठेवण्यामागे एवढंच काम, की मी स्वतःला भ्रमात ठेवणे बस. तर हे कितीही बोललं तरी पकडले तर गेले. पण तुम्हाला जर नाही ऐकायचं आहे तर कृपया बघणे, की आहे कोण तो बेईमान तुमच्यामध्ये. तुम्हीच बेईमान आहे तो. आणि तुम्हाला हे व्हिडिओ बंद केल्या हे ऑडिओ ऐकणं बंद केल्या तुम्हाला लगेच तुमच्या कामात तत्पर व्हायचं आहे. लगेच तुम्हाला तुमचे जे सो कॉल्ड कामं आहे, जे तुम्हाला एका कम्फर्ट झोनमध्ये ठेवता किंवा जे एक रिपिटेशनमध्ये ठेवतात, त्याच्यामुळे तुम्हाला जायचं आहे. हे तुम्हीच ठरवलेलं आहे. आणि तुम्ही तुमची डेली प्रोसिजर पण ठरवलेली, की मी कसा फसवेल स्वतःला, मी कसा फसवेल, काय करून फसवेल, किती वेळ मला ते करावं लागेल, आणि मी केव्हा गुरूंच्या वाणीने किंवा अवेकन मोमेंट येईल माझ्या लाईफमध्ये. पण तरी ते ऐकून मी नेक्स्ट क्षणाला तेच सेम काम करेल, जे मला अमुक्त ठेवेल. तुमचा फ्लो कृपया बघणे. तुम्ही जर यूट्यूबवर एखादं शॉर्ट्स बघायला जात आहे तर तुमचा तो फ्लो बघा. तुम्ही एक शॉर्टनंतर दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं हे का बघताय? कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पूर्ण होतच नाही. किती व्हिडिओ पूर्ण होतच नाही तुम्ही. पण तुमची चालाकी पण इतकी मस्त ऑन आहे, तुम्ही म्हणताय की ठीक आहे, होत नाही ना पूर्ण, मे बी चला दुसरं पाहू, तिसरं पाहू, चौथं. असा तुमचा 1 करोड जरी आकडा रीच झाला, 1 करोड व्हिडिओ पाहून झाले, तरी तुमची ही इमानदारी येणारच नाही कधीच, की अरे 1 करोड व्हिडिओ बघितले तरी पण मला ते भेटलं नाही जे सो कॉल्ड मी मिळवायचा प्रयत्नात होतो. तुमची इमानदारी का नाही येते? त्याचं प्रयोजन एकच आहे, की हे कसं सुरू राहील बस. हे सुरू कसं राहील तुम्हाला माहिती आहे, सुरू कसं राहील. फक्त करत राहण्याने बस, फक्त करत राहणे, स्वतःला वर प्रोजेक्ट करत राहणे की मी अपूर्ण आहे, आणि तेच तुम्हाला मुभा देतं की करत राहण्याची. आता याच्यात कितीही म्हणजे लाखो करोड अजून वाक्य ॲडिशनमध्ये बोलले जाऊ शकता, पण जर अल्टिमेटली तुम्ही जर शांत बसणारच नाही त्या वाक्यांनी, तर काय फक्त तेच रोजची प्रोसेस सुरू ठेवणे, गुरूंचे वाक्य ऐकणे, आणि फक्त ते तसंच रडत पिटत राहणे, आणि तसंच तेच दुःख गात राहणे. गुरूंचे वाक्य ऐकताना झोप येते का? चला झोपून घेऊ, चला थोडं खाऊन घेऊ, चला रोजची ती हॅबिच्युअल रुटीन आहे, खाणं, पळणं, डेली काम करणं,
मग थोडंसं भासवणं की अच्छा याच्याने बरं वाटते, त्याच्याने बरं वाटते, थोडं नवीन डिश ट्राय करणं, नवीन हॉटेलमधून खाणं, नवीन काम ट्राय करणं. चालूच ठेवू ना आपण, का नाही चालू ठेवायचं? काही कारण एखादं तर द्या की अहमला का नाही वाचवायचं? अहम तर आपला भाऊ आहे, आपला अहम तर मदत करतो आपल्याला, राईट? अहमनी तर खूप आपल्याला म्हणजे हे दिलेलं आहे, त्याने आयडेंटिटी दिलेली आहे, आयडेंटिटीचे असोसिएटेड सुख दिले, दुःख दिलेले आणि तेच तर तुम्हाला आवडतात. तुम्हाला ते निर्गुण, निराकार, ते सत्य ते नाही आवडत. ते काय कामाचं आहे तुमच्या? त्याच्याने तुम्ही काय करणार? तुम्ही लेट्स से निर्गुण आहे, निराकार नाही. लेट्स से मी म्हणतो का? कारण तुम्ही आहे अहम. तुम्हाला तेच प्रोजेक्ट करायचं आहे, तुम्हाला तेच बनवून राहायचं. तर निर्गुण निराकार बनून जायला तुमचा फायदा काय होईल? तुमची तर पहिली तर आयडेंटिटीच गेली. कोणाला फायदा होईल? किती होईल फायदा? माहीत नाही. तर आपली 5 रुपयाची सडेल गंजेल वस्तू असेल, पण आपली ती महत्त्वाची. आयडेंटिटी आपली महत्त्वाची. ते निर्गुण निराकार करोड रुपये असेल किंवा अनंत असेल, असेल काहीतरी. आपल्यासाठी काय आहे? आपल्यासाठी 5 रुपये महत्त्वाचे, आपले सडलेले फाटलेली नोट. ते आणि तुमची इमानदारी कधी बनणारच नाही. त्याच्यामुळे फक्त बेईमानी सुरूच ठेवा आणि टाईमपास करत राहा आणि हीच आहे आपली लाईफ, बस. बाकी काय आहे? फक्त बेईमानी सुरू ठेवणे आणि इमानदारीचे बोल गात राहणे. स्वतः फक्त असं प्रोजेक्ट करत राहणे की प्रयत्न चालू आहे पण तरी यश नाही भेटत आहे, आणि तेच तुमच्या अमुक्तीसाठी सहाय्यक असेल, तुमच्या अहंकाराला सुरू ठेवण्यासाठी सहाय्यक असेल. सुरूच ठेवा बस. कोणाला इथे मुक्त कुणा व्हायचं आहेच नाही, तर प्रयोजन आहेच नाही. तुम्ही पिटलेच नाही आहे. तुम्हाला दुःख जाणवलंच नाही की अहंकार फक्त टाईमपास करतो आहे, त्याला जे काही भेटणारच नाही. तुम्ही पिटले आणि तुम्हाला समजलं नाही की मुक्तीचं महत्त्व काय. तर आता काय अमुक्त राहण्याचाच अर्थ उरतो त्यानं. मी थोड्या वेळ काम सोडून पिटून पण नाही पाहत की ॲक्च्युअल मला सुख भेटतं आहे का, हे मी बघत पण नाही. मी फक्त त्या हॅबिच्युअल रूटीनमध्ये गुंतलेला राहतो आणि माझे जे प्रिज्युडिस आहे ना, फायदा आणि तोटा यांच्या रिलेटेड, यांच्या फायदा आणि तोटा यांच्या खाली जे मी सो सूत्र लिहिलेले की याच्याने फायदा होतो, ते मान्यतांचे ढर्ऱ्यांचेच मानतो मी. मी नवीन मान्यता किंवा मी मान्यता तोडतच नाही ना. मान्यता तोडल्या तर माझे सुखदुःखाचे धर्रे चेंज होतील. कशाला ते करू मी? दुःखाचे धर्रे जे अहंनी दिलेले, मला समाजाने दिलेले, तेच चांगले. फक्त चूप बसणे हे माझ्यासाठी पॉसिबल नाही. फक्त चूप बसणे, कारण मला दिसतं आहे की मी फक्त चूप बसूच शकत नाही. ते प्रोव्हिजन मी ठेवलेलंच नाही. मी अहम आहे. फक्त चूप बसेलच कसं काय? मी फक्त ॲक्टिव्हिटी करत राहू शकतो. कोणता असा अहम दिसला तुम्हाला की तो शांत बसलेला आहे फक्त बस? फक्त ॲक्टिव्हिटी करत राहू शकतो. फक्त चूप बसण्याची प्रोव्हिजन आहेच नाही. तुम्ही कशाची बात करताय? अच्छा, पावड्याचा सुगंध आला का, चला चाललो मी त्याच्यामागे. अच्छा, विचार आला का हे काम करू, चला चाललो करायला. बाय.